तर मंडळी दादानी आणि या मावशीनी तर 3 महिन्यापूर्वी आपल्याकडून त्यांच्या नातेवाईकांनी आपल्याकडून औषध घेतलं होतं. तर औषधचं रिझल्ट कसं आहे 3 महिन्यानंतर आता ते त्यांच्याच नातेवाईकांनी त्यांना इकडे सांगितलं आहे ना, हा तुमच्याच नातेवाईकांनी आमच्या हो सांगितलं. बरोबर बरोबर. आमची नाही का धुळ्याला आपले माझे दाजी राहतात, हां त्यांनी जे आहे ना तुमच्याकडून औषध घेऊन गेलं नाही का, हां तर त्यांना नाही का एकदम चांगला रिझल्ट त्यांना बसला याच्यामध्ये, म्हणजे फरक पडला त्यांना. हां त्यामुळे मला त्यांनी फोन केला की आता आता आई गावाला जाणार आहे, त्यामुळे ते औषध परत घेऊन जाणार आहे. त्यामुळे जे आहे ना त्यांनी भरपूर खर्च केला होता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, कमीत कमी 30-35 हजार रुपये त्यांनी लावले स्वतःसाठी. पण विषय असा झाला की त्यांना त्याचा फरक पडला नाही. तात्पुरत्या स्वरूपात फक्त फरक पडतो, त्यानंतर फरक पडत नाही. त्यामुळे हे जे औषध आम्ही यांच्याकडून घेऊन गेलो ना दाजींनी, त्या औषधांचा त्यांना फरक पडला, त्यांनी परत मागितलं. तर रिझल्ट चांगला आहे का? रिझल्ट हा, एकदम result चांगला चांगला आहे, आला. रिझल्ट एकदम चांगला आला. त्यामुळे आम्ही परत आलो तुमच्याकडे घ्यायला. चांगलं काही अडचण त्यांनी नाही. मग काही अडचण नाही. 35,000 रुपये घातले ते दवाखान्यामध्ये, पण काहीच उपयोग नाही झाला. 2 वेळेस ऑपरेशन केलं. हां आता इथं आले त्यांनी माझी जावई मुलगी, हां त्यांनी नेलं इथून. हां तर ते म्हणे आम्हाला एकदम फरक पडला. तर आता त्यांची बहिणीला आणि मावशीला लागू राहिले त्यांच्याले, हां आणि परत त्यांच्यासाठी एक पुढे ठेवू राहिले ते हां नाही घरामध्ये. हां म्हणजे एमर्जन्सी कधी लागलं तर. एमर्जन्सी मध्ये त्यामुळे जे आहे ना एवढं लागलं सगळ्यांनी जे आहे ना, म्हणजे जर आता जर दवाखान्यामध्ये जर आपल्याला एवढा खर्च लागत असेल, जर औषधांनी जर आपला फरक पडत असेल, तर 100% तुम्ही भाऊसाहेब रणशूर यांच्याकडं यांच्या घरी व्हिजिट द्या आणि यांचा औषधाचा रिझल्ट तुम्ही बघा. मग बोला की तुम्हाला फरक पडतो का नाही. चालतंय, धन्यवाद हां.